नमन जय श्री सद्गुरुनाथा, कृपा करुणी मजनाथा, निरसली भव दुःख व्यथा, तत्काळ तुझिया प्रसादे, अनंत वाणी अनंत ध्यास, वृत्ता संध्य या जीवास, पारक बोध करुणी आखास, मुक्त केले बंधनी तुझे स्थितीचा विचार, वधवी जीवा नित्यसार, इतुकी कृपा करी मजवर, जीवोद्धारा कारणे, बहुपकारांची तुरासी, ज्ञानबोध नित्य पाजसी, जवळीच ठेवी अनंतासी, कर जोडुनी विनवितो श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। पहा सज्जनो, आज आपल्या या खातेरा पारडी या गावी सद्गुरु माऊली अनंत महाराज यांच्या जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यानिमित्तानं मला 2 शब्द बोलण्याची संधी मिळाली आहे। तशी नियोजित माझं बोलणं नाही आहे, परंतु श्रेष्ठांच्या आदेशाचं पालन म्हणून जे काही माझ्या वाणीतून आपल्याला देता येईल तेवढं मी देण्याचा प्रयत्न करतो। आणि समजा त्याच्यात काही चुका झाल्या होतीलही तर त्या आपण माफ कराल अशी मी सर्वांकडून अपेक्षा करतो। तर सद्गुरु माऊली अनंत महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो, तसेच तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि मी माझ्या छोट्याशा या प्रवचनाला सुरुवात करतो। तर कबीर साहेब बीजक नावाच्या ग्रंथामध्ये एक साखी आहे 115 नंबरची, मानुष जन्म दुर्लभ है बहुरी न दुजी बार, पक्का फल जो गिर पडा बहुरी न लागे डार। पहा सज्जनो, संत सम्राट कबीर साहेब आपल्या बीजक नावाच्या ग्रंथामध्ये सांगत आहे की मानुष जन्म दुर्लभ आहे, मानुष जन्म दुर्लभ आहे। तर आपल्या सर्वांना माहित आहे की जन्म आपला कसा होतो। संत सांगतात की एका योनी कोटी कोटी फेरा आणि तेव्हा लागे वारा मानवाचा। तर हा जो जन्म आहे आपला, हा नरद्यामध्ये आपण या नरद्यामध्ये आलो तर सहज नाही आलो, फार भाग्याने आपण या नरद्यामध्ये आलो। आणि या नरद्यामध्ये अनेक अशा, जसं 4 खाणी सांगितल्या आहे, 4 वाणी 4 खाणी, या खाणीमध्ये आपण 4 वाणी 4 खाणी 84 लक्ष जीव योनी, यामधून आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे। तर एका या जीवाला कितीतरी असे अनेक कर्मकचाट्यातून अनेक देह धराव लागले असल, नाही का? आणि तेव्हा कुठं या माणूस म्हणून आपण या नरदेहामध्ये आलो। आपलं भाग्य आहे, फार भाग्यवान आहो आपण की या नरजन्मामध्ये येऊन आपल्याला या जीवनाचा उद्धार करता येते। आता जीवनाचा उद्धार करत असताना उद्धार कसा, तर संत सांगतात की राष्ट्रसंतांनी आपल्याला सांगितलं की जोवरी कळले नाही जीवाला तोवरी बालक खेळ केला। आता आपण जन्मापासून, जसा आपला जन्म झाला आपल्याला काही समजत नाही, पण प्रारब्ध कर्माने काही फार तरुण गेले। ज्ञानेश्वर समजा, मुक्ताबाई समजा, रामदास स्वामी समजा। रामदास स्वामी तर 9व्या वर्षी बहुल्यावरून पडून गेले। त्यांचा औक्षवंत सावधान म्हटल्याबरोबर पडून गेले आणि त्यांनी आपल्या स्वरूपावर आरूढ होऊन दासबोध नावाचा ग्रंथ लिहिला। फार सुंदर असा ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये त्याने एवढं जीवाचं रहस्य लिहिलेलं आहे
दासबोधामध्ये की पूर्ण आपलं जीवन कसं आहे, जन्म कसा आहे, हे सर्व त्या दासबोधामध्ये लिहिलेलं आहे. जन्म सुखाचा अंकुर, जन्म शोकाचा सागर, जन्म दुःखाचा डोंगर चढेना ऐसा. तर रामदास स्वामी किंवा हे संतांनी जे सांगितलं आहे, तर जन्म सहसा मिळत नाही, बहु भाग्याने लाभले हे जहाज, याचे काज येतं पूर्ण करा. आपल्याला भाग्याने लाभलेलं हे शरीर आहे, तर आपण त्याचे काज पूर्ण केले पाहिजे. जसं संतांनी केलं, रामदास स्वामींनी, ज्ञानेश्वर महाराजांनी, मुक्ताबाईंनी, अनेक थोर संतांनी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहे, बाजीराव महाराज आहे, आपले सद्गुरू माऊली आहे, की जे जीवनात जन्म येऊन, राष्ट्रसंतांनी सांगितले की जन्म येऊन मरणे फुकाचे हे तो शहाण्याचे काम नव्हे. मग जन्म आलो, नरदेव भेटला आपल्याला, प्रारब्ध कर्माने आपल्याला हा नरदेव, सुंदर असा नरदेव भेटला, आपल्याला संपत्ती मिळाली, आपल्याला ज्ञान मिळालं, वैराग्यवान गुरु मिळाले, हे सर्व मिळाले तरी माणूस आपल्या स्वरूपाकडे का वळत नाही का? आणि म्हणून संत सातत्याने, संत हे समाजाचे उद्धारक आहे आणि संताला जे आपणाशी ठावे ते इतराशी शिकवावे आणि शहाणे करूनी सोडावे सकळ जना. हे संतांचं आहे. संत हे समाजाचे उद्धारक, जीवाचे उद्धार करणारे आहे. आणि म्हणून ते सातत्याने आपल्या वाणीतून, आपल्या प्रबोधनातून जे काही जे चुकलेले मार्ग आहे, बरेचसे लोक आपल्या म्हणजे जनता आपल्या मार्गाने चालत असताना सुद्धा बरेचसे अज्ञान रूपात असते की ज्यांना या स्वरूपाचं ज्ञान राहत नाही. आणि म्हणून राष्ट्रसंत म्हणाले की जोवरी कळले नाही जीवाला तोवरी बालक खेळ केला. तर हा बालक खेळच चालू आहे. संत सांगत आहे, संत सांगती ते ऐकत नाही, परी इंद्रियाचे ऐकतो. महाराजाचं भजन आहे की कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. जर संतांनी सांगितलेल्या साहित्य शब्दावर तुम्ही जर ठाम राहत नसाल तर कशाला फालतूच्या या वाऱ्या करता, तीर्था जाता, नाही का? पण आम्ही त्यापासून परावृत्त झालोच नाही, कारण आम्हाला देवही समजला नाही आणि या जीवाचं रहस्य काहीच समजलं नाही का? आताच पाहतो आपण पाटणच्या वाटण अशी गर्दी आहे की भयंकर गर्दी आहे. तर का? तर या जीवाला समजलं नाही देव कुठे आहे, कसा आहे, आणि त्याही आधी मी कोण हेही नाही समजलं. आताच आमच्या सातपुते भाऊने फार सुंदर असं विश्लेषण केलं पांडुरंग महाराजांचा अभंग घेऊन, की जीवाचं रहस्य कसं आहे. त्यांनी फार अनेक उदाहरणं देव सांगितलं. माझा टाईमच हा आहे की पेशंटचा टाईम आहे, सगळे पेशंटचे फोन येतात, माफ करा. तर संतांनी जे ज्ञान सांगितलं त्या ज्ञानावर जर आपण आरूढ झालो नाही तर आपण जीवनात अनहित होते. आणि म्हणून संतांनी जे ज्ञान दिलं त्या ज्ञानावर आपण आरूढ झालं पाहिजे, नाहीतर शेवटी आपली काय परिस्थिती होईल हे प्रत्येकाच्या हातात. आणि प्रारब्ध कर्मानुसार जसा देह मिळाला त्या देहानुसार प्रारब्ध कर्मानुसार आपल्याला जो देह मिळाला, या देहाचं जर जीवनात सार्थक झालं नाही तर अधोगतीकडे चाललं जाईल. आणि जन्म त्याचसाठी झाला की जन्मा येऊ नये मरणे फुकाचे हे शहाण्याचे काम नव्हे. आणि जन्म आलं तर मग आपण आपला उद्धार केला पाहिजे. मी कोण, कुठून, कशास्तव आलो, हे इंद्रिय धरून सज्ज कशास्तव झालो, येथे येऊन मला काय करायचे आणि मेल्यावरी बा कुठे जायचे. संतांचा हा उद्देश आहे की संतांनी या जन्मामध्ये या मनुष्य नरदेहामध्ये आपण आलो तर आपलं सार्थक झालंच पाहिजे.
आणि सार्थक करण्यासाठीच हा सत्संग आहे. आज जो या खातेरा गावामध्ये हा जो सत्संग ठेवण्यात आला, सद्गुरू माऊली अनंत महाराज यांच्या कीर्तनाचा सत्संगाचा कार्यक्रम जो आहे तो याचसाठी की या सत्संगाच्या माध्यमातून, या सेवेच्या माध्यमातून जे आपल्याला माहीत आहे ते इतरांना दिलं पाहिजे. ज्ञानदान आपण शाळेमध्ये पाहतो, विद्या विनयन शोभते. विद्येचा जर विनियोग झाला नाही तर काही फायदा होणार नाही. विद्या आहे, भरपूर आहे जगात. जर विद्येचा विचार केला तर जवळपास 22,000 अभ्यासक्रम आहेत. आता 22,000 अभ्यासक्रम आहे, त्याच्यापैकी आपण आपल्या पद्धतीने घेत असतो. तर हे करत असताना आपण जे संतांनी विवेक बुद्धी जागृत करून जे सांगितले आहे ते आपण घेतलं पाहिजे. आणि विवेक जागृत जर झाला नाही आपला जीवनामध्ये तर आपण अधपतनाकडे जाऊ. म्हणून कबीर साहेबांनी म्हटलं की माणूस जन्म दुर्लभ आहे, फार कठीण. माणूस जन्म मिळणंच कठीण आहे. आणि प्रारब्ध आणि भाग्याने हे आपल्याला लाभलेलं आहे. त्याचे काज येते पूर्ण करायचे आहे. तर कोणतं काज करायचं? सेवा आणि परोपकार. संतांनी सांगितलं की सेवा आणि परोपकार सांगितलं. सेवा आणि परोपकाराच्या माध्यमातून आपण आपला उद्धार केला पाहिजे. आपण आपला उद्धार करावा आणि संत देहाचा सहारा घ्यावा. तर संतांचा जो शब्द आहे, संतांचे जे बोल आहे ते आपल्या हृदयामध्ये साठवून आपण त्याचा बोध घेतला पाहिजे, नाही का? आणि म्हणून संतांनी आपल्या अनेक ग्रंथांमध्ये जे ज्ञान दिलं ते ज्ञान आपण आत्मसात करून, बरेचशे लोकांमध्ये काही अज्ञानी असतात, त्यांना वाचता येत नाही. पण प्रारब्ध कर्म चांगलं असेल तर तुम्हाला ऐकता येते. आज जर विचार केला तर आपण सद्गुरू माऊलींचा जो हा कार्यक्रम आहे, या कार्यक्रमामध्ये जरी उपस्थित लोक नसतील तरी पण त्यांच्यापर्यंत हे प्रत्येकापर्यंत ज्ञान जात आहे, लाईव्ह चालू आहे. तर कार्यक्रमाला जरी नाही आले तरी त्यांना आपल्या घरी राहूनही सुद्धा हा कार्यक्रम बघता येते, तशी व्यवस्था केलेली आहे. जर आता होते कोणाला नाही, अनेक अडचणी असतात, कोणाला दिसत नाही डोळ्यांनी, पण कानाने ऐकता येते, नाही का? आणि श्रवण भक्ती ही श्रेष्ठ आहे. आणि म्हणून संतांनी सांगितले, ऐसे ही सकलही ऐकावे परी सारतेची शोधून घ्यावे, असार जाणून त्यागावे या नावे श्रवण. तर श्रवण भक्ती फार श्रेष्ठ आहे. आपण जे आता इथे बसलेला आहो तर हे आपली श्रवण भक्ती श्रेष्ठ आहे. प्रारब्ध कर्म आपलं चांगलं होतं आणि प्रारब्ध कर्म चांगलं आहे म्हणून आपण आपल्याकडे सर्वच बाजू चांगल्या आहेत. आणि म्हणून आपण या सत्संगामध्ये येऊन बसलो. आणि सत्संगामध्ये आल्यानंतर आपल्याला फार अनेक गोष्टींचं ज्ञान होत असते. आणि त्याच्यामुळे आणि या ज्ञानामुळे आपण हा जो भवसागर आहे, हा मानवरूपी जो हा भवसागर आहे, तरुण जाण्यासाठी हा एक एवढा चांगला मार्ग आहे का तो म्हणजे सत्संग. संतांनी दिलेला मार्ग म्हणजे सत्संग. सत्य हाची देव मानी बापा. आपल्या सद्गुरू माऊलींनी सांगितलं की सत्य हाची देव मानी बापा. सत्य आणि सत्याकडच्या बाजूने जर आपण जीवन जगलो तर आपण जीवनात आल्यावर आपल्या जीवाचं सार्थक झाल्याशिवाय राहत नाही. सत्य काय आहे तर तुम्हाला जीवनात ज्या काही म्हणजे चुकलेल्या वाटा आहे, माणूस चालताना अनेक वाटेने म्हणजे चालतो, परंतु सर्वांना सरळ मार्गाने चालता येत नाही आणि अनेक वाटेने आपण चुकलेलो असतो. मग चुकली या वाट चुकतचीच आहे. आणि म्हणून ही वाट चुकू नये म्हणून या सत्संगामध्ये येऊन सद्गुरू ते शरण जावे, आपण ते सोडवावे कर्मबंधनातून, नाही का? मग या जीवाचा उद्धार करण्यासाठी काय करावं लागल तर एखाद्या चांगल्या गुरुला शरण गेलं पाहिजे. जीवनात येऊन काय आपलं जीवाचा उद्धार करायचा आहे ना. जीवनात या नरदेहामध्ये आल्यानंतर
आपण जर कुठेच सद्गुरूला शरण गेलो नाही तर आपण काय होईल की आला आला बापुडा जन्माशी आला, गेला गेला बापुडा व्यर्थची गेला, अशी परिस्थिती होईल नाही का. आणि म्हणून अशी परिस्थिती होऊ नये म्हणून जीवनात आपण कुठल्या तरी मार्गाने गेलं पाहिजे. कुठलाही आता सत्संग बरेच आहेत, परंतु पारज्ञान हे वेगळं आहे. आता आम्ही बरेच पाहतो की काही काही सत्संगामध्ये पडदे टाकून नाही जमते जे म्हणते आमच्याला याच्यात पण या म्हणते तुम्ही आमचं या. आत्ताच आमचे या माधवराव बावणे महाराज एकदा आम्ही असं, आता ते हयात नाही आहे, आता गेले आपले बावणे महाराज. तर बावणे महाराज आम्ही एकदा चर्चा करत असताना बावणे महाराज म्हणाले की आपण एक सत्संग आहे बा गावात, तर पाहायला जाऊ बा, त्याची काय परिस्थिती आहे बा, ते कशा पद्धतीचे ज्ञान देतात. म्हणून आम्ही एका सत्संगात गेलो होतो आणि बसलो आणि सत्संग ऐकला. तर त्या सत्संगामधून असं निष्कर्ष आलं की तुम्हाला ज्ञान देत आहे, आपण आपली श्रवण भक्ती श्रेष्ठ आपण ऐकतही आहो, परंतु कुठेतरी पडदा आहे, जे पारक पाहिजे नाही का. हंस जसा राजहंस चोच राजहंस चोच बुडविता, पाणी दुधाची होय भिन्नता, तैसे तुझे ज्ञान स्पर्श चित्ता, दोष निर्दोष उमगे. आता राजहंस पक्षाचं काम कोणतं आहे? राजहंस म्हणजे हा जीव आहे. तर या जीवाचं कार्य कोणतं आहे की ज्ञान आणि अज्ञान याच्यातून तोडगा काढायचा आहे नाही का. तर राजहंस पक्षी असा आहे की त्याने दुधात पाणी जर मिसळून जरी राहिलं तरी दूध फक्त राजहंस पक्षी दूध घेतो आणि पाणी वेगळं करते. तर त्याप्रमाणे आपण या नरदेहामध्ये आलो तर आपण या नरदेहाचं सार्थक केलं पाहिजे. तर कशा पद्धतीने? सद्गुरू ते शरण जावे, आपण ते सोडवावे कर्मबंधन. या संसाररूपी सागरातून, या प्रपंचातून, कर्मबंधनातून सोडवायचे असेल तर सद्गुरूला शरण जावे लागते, अन्यथा नाही. आणि म्हणून काही मग आम्ही ते ऐकलं ज्ञान, तर तिथं ते पाहिजे ते पारक नव्हतं. आणि त्यांनी सांगितलं बावणे महाराजांनी की नाही म्हणे, आपल्या हिताचं नाही आहे. आणि त्यामुळे मग आम्ही ते तिथे त्याच्यानंतर पुन्हा काही त्या सत्संगाला गेलो नाही, कारण जीवाच्या हिताचं नाही आहे. जे पाहिजे राजहंस चोच पुरविता, पाणी दुधाची होय भिन्नता, तैसे तुझे ज्ञान स्पर्श चित्ता, दोष निर्दोष उमगे. तर असं दोष निर्दोषाचं विश्लेषण झालं पाहिजे. नाही तर आहे आम्ही सत्संगाला जातो आणि आमचे व्यवहार तसेच चालूच आहे, क्रिया चालूच आहे, नाही सज्जन, जीवाचा उद्धार होणार नाही. आणि म्हणून कबीर साहेबांनी सांगितलं की माणूस जन्म दुर्लभ आहे, बहुरी न दुजी बार, पक्का फल जो गिर पडा, बहुरी न लागे डार. एकदा झाडाचं खाली फळ पडलं तर पुन्हा काही ते झाडाला लागत नाही. म्हणजे म्हणण्याचा उद्देश असा का असा आपला सुंदर असा नरदेव जो मिळाला हा असा पुन्हा भेटणार नाही मिळत. आणि म्हणून हा नरदेव असा एवढा सुंदर नरदेव जर मिळाला तर याचं सार्थकची केलं पाहिजे, याचं सार्थक झालं पाहिजे, अनहित होऊ नये. कारण या नरदेहात इतर देहाची ठाई हा विचाराची नाही. आमच्या सातपुते भाऊने सांगितलं, पुष्कळ फार सुंदर सांगितलं की या फक्त या मानवाला हे बुद्धी दिली आहे की तुम्ही तुमचा व्यवहार हा पारदर्शक व्यवहार करू शकता, इतर देहाची ठाई हा विचार नाही. त्यांनी उदाहरण दिलं की जर जनावराला बैलाला पोटभर चारा खाता येते, शिल्लक राहिला ते तुडवून त्याच्यावर विष्ठा करते. सांगितलं त्यांनी फार सुंदर उदाहरण. तर काय आहे की त्या जीवाला समजत नाही, अज्ञानी जीव आहे. आणि अज्ञान जीव जो आहे तो अंधकारात राहतो, त्याला समज येत नाही. आणि म्हणून आपल्याला खूप चांगली समज आहे. आपण जर एखाद्या कुटुंबात आहोत तर आपण कुटुंबात मध्ये एक आहो तर कुटुंबातला कोणतरी व्यक्ती आहो बा, घरचे एक प्रमुख असो नाही का, किंवा सासू असेल, सून असेल, कुणीतरी घरचा प्रमुख आहो, या नात्याने आपण कुटुंबात जीवन जगलो पाहिजे. तर त्याचा कुटुंबात असताना आपला उद्धार कसा होईल यासाठी आमच्या सद्गुरू माऊलींनी एक अभंग लिहिला
किती वर्णू संत उपकार दुःख सारी दूर जन्मांतरीचे उपकार त्यांचे कवने मोले देऊ गुणगान गाऊ कैशारीत थोर भाग्य माझे संत कृपा झाली काही न राहिली असं तुझी सतसंगी नित्य ध्यास ज्या जीवांचा अनंत तयाचा ऋणांकित सद्गुरू माऊलींनी फार सुंदर उदाहरण दिलं की आपण या कुटुंबात जन्माला आलो तर या कुटुंबाचं सार्थक झालं पाहिजे. मी कुटुंब प्रमुख आहे आणि माझ्याप्रमाणे कुटुंबातले जीव जर जगायचे असेल या कुटुंबाला संस्कार द्यायचे असं तर आधी मी सुरुवातीला माझ्यापासून सुरुवात केली पाहिजे का मी कोण आहे आणि कुटुंबाला वळण द्यायचं असेल संस्कार द्यायचे असेल तर आधी आपले संस्कार घेतले पाहिजे आणि मग आपल्या कुटुंबाला मार्गात लावले पाहिजे अन्यथा येत नाही. कारण प्रारब्ध कर्म कसं आहे प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. एका कुटुंबात 4 लोक असत तरी 4 वाटेचे राहते एक न मिळते एकाशी अशी परिस्थिती होते आहे आपल्याला सर्वांना जाणीव आहे. आणि म्हणून जर आपला या जीवनात आल्यावर उद्धार करायचा असेल तर सद्गुरू माऊलीने सांगितल्याप्रमाणे किती वर्णू संत उपकार किती उपदेश करायचा. आज सद्गुरू माऊलींचा जवळपास मला वाटतं 80च्या जवळ आहे 73-74 वर्ष वय आहे. आमचे सद्गुरू माऊली सातत्याने 50 वर्ष झाले या ज्ञानदानाच्या कार्यामध्ये ज्ञानदानाचं कार्य करत आहे. कुठलीही तिथं त्यांच्याजवळ म्हणजे अपेक्षा नाही लोभ नाही माया मोह लोभ सर्व धुवून टाकले सर्व सोडून दिले काहीच ठेवलं नाही जवळ कुठलेच विकार नाही काही नाही निश्चल अशा वृत्तीने मोक्ष स्थितीकडे वाटचाल सुरू आहे. तर हे कशाचं द्योतक आहे तर त्यांनी आधी केले आणि नंतर सांगितले जीवनामध्ये त्यांनी उतरवलं की माणूस नरजन्मामध्ये आल्यावर जीवाचा उद्धार झाला पाहिजे आणि त्यानुसार अनेक संतांचं साहित्य गोळा केलं आणि त्यांनी जीवनामध्ये आपलं जीवन निर्मल निश्चल कसं राहील या दृष्टीनं त्यांनी हा प्रवास सुरू केला आणि ते आज मोक्ष स्थितीकडे वळलेले आहे. आणि ही मोक्ष स्थिती ज्यांना प्राप्त होते ज्यांना ही स्थिती प्राप्त होते ती स्थिती प्राप्त झाल्यावर ते तळमळते आपण तरुणी दुजिया तरावी तारीला फासा यमाचा राष्ट्रसंताचं भजन आहे. आपण तरुणी दुजिया तरावे तर आपलाच उद्धार म्हणजे जीवनाचं हित नाही तर आपल्याबरोबर इतरांचं हित झालं पाहिजे म्हणून ते सातत्याने धडपडत असतात धावपळ करत असतात सारखं लिखाण करत असतात प्रत्येक वेळी प्रत्येकाच्या समस्येचं निराकरण करत असते नाही का. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे की शब्दे वाटू धन जन लोका. तुकाराम महाराजांचं म्हणणं सुद्धा आहे की शब्दे वाटू धन जन लोका शब्दरूपी हे धन हे जनलोकांना वाटप करायचं आहे. आपल्याला मिळालं तर त्याचा उपयोग इतरांना झाला पाहिजे आणि म्हणून सातत्याने त्या शब्दरूपी धनाचा सातत्याने ते वापर करून जीवन जगत आहे. त्याचप्रमाणे संत माऊलींच्या सद्गुरू माऊलींच्या जे जीवन जगले त्याप्रमाणे आपणही त्याप्रमाणे त्यांच्या त्या आचरणावर आपणही आपला उतरलो पाहिजे आणि आपल्या जीवाचा उद्धार करून घेतला पाहिजे. यासाठी हे सत्संग सातत्याने आयोजित होत असतात. आणि म्हणून माणूस जन्म दुर्लभ है बहुरी न दुजी पार पक्का फल जो गिर पडा बहुरी न लागे डार. तर असा हा जीवनात सुंदर असा आपल्याला मिळालेला जो नरदेह आहे हा पुन्हा काही भेटणार नाही वारंवार मिळणारा नाही एकदाच मिळतो आणि एकदा मिळाल्यानंतर या संसाररूपी सागरातून तरुण जाण्याचा हा इतका चांगला आणि सुंदर मार्ग म्हणजे हा सत्संग आहे. सर्वांनी या सत्संगरूपी या नावेतून तरुण जाण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावा असं सर्वांकडून अपेक्षा करतो. माझ्या बोलण्यामध्ये काही चुका झाल्या असं तारतम्य राहिलं नाही आणि आकस्मिक वेळेवर उभं झालो नाही का तर काही चुकलं असेल तर माफ करा आपलंच समजून माफ करावं ही सगळं करून अपेक्षा करतो. आणि मी माझ्या इथे
2 शब्द संपवतो. सद्गुरुनाथ महाराज की जय. हॅलो, धन्यवाद सरजी. यानंतर सर्व खातेदार ग्रामस्थांना